हॅलो फ्रेंड्स, तर माझ्या मुलाचं ॲन्युअल फंक्शन होतं, त्यामुळे मी तयार झाली आणि गेली कल्याणला आचार्य अत्रे रंगमंदिरला. हा आहे माझा मुलगा आणि त्याने फक्त 3 दिवस प्रॅक्टिस केली होती ॲन्युअल फंक्शनची, कारण की तो आजारी होता, टायफॉईड झाला होता त्याला. पण त्याला डान्स करायचा होता, त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, चला करून घेऊया. तर असा मस्त प्रकारे त्याने डान्स केला. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था। रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। तुम क्या अपने आप को मुगले आजम हम लोग का अनारकली समझता है? कितना मजा आ रहा है। ठुमका लगाओ, यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ, नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ। संग संग तुझे भी नचाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। संग संग तुझे भी नचाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। अरे यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ। हे काहीच आमचे फोटोज आहेत, जेणेकरून म्हटलं की फोटो डिलीट वगैरे होऊन जातात मोबाईलमधून, पण म्हटलं यूट्यूबमधून काही डिलीट होणार नाही, त्यामुळे मग हे काही आठवणी मी अशा साठवून ठेवल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील ना, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर याच्यामध्ये मुलगी नाही आहे, कारण की ती शाळेत होती, तिची टेस्ट होती, ती वेगळ्याच स्कूलमध्ये आहे आणि मुलगा वेगळ्याच स्कूलमध्ये आहे. तर फर्स्टला जेव्हा हा जाणार ना, तेव्हा मी एकाच स्कूलमध्ये दोघांना टाकणार आहे. तर त्यामुळे टेन्शन नाही राहणार. कधी याचा वेगळा प्रोग्राम असतो, तिचा वेगळा प्रोग्राम असतो, दोघांना ॲडजस्ट करणं खूप कठीण होतं. यावेळेस ना मी मुलाचा RTमध्ये नंबर लावणार आहे. जर लागला तर खूपच चांगलं होईल, कारण की मुलीचा पण RTमध्ये नंबर लागला. 8वीपर्यंत तिला फ्री शिक्षण आहे आणि जानेवारीमध्ये हे फॉर्म निघतात. तर जर तुम्हाला भरायचे असतील ना, तुम्ही नक्कीच भरा. खूप म्हणजे खूप फायदा होतो. 8वीपर्यंत मला टेन्शन नाही मुलीचं, फक्त आता मुलाचं टेन्शन राहणार आहे फीजचं. तर म्हणजे काहीच फी भरावी लागत नाही. जे पण काही असेल तर ती शाळा ॲडजस्ट करते, गव्हर्मेंट ॲडजस्ट करतो. त्यामुळे आपल्याला काहीच टेन्शन राहत नाही आणि चांगल्या स्कूलमध्ये नंबर लागला तर एकदम भारी. तर हे बघा, असे मस्त मस्त पोजमध्ये फोटो काढले आहेत आम्ही. आणि खरं सांगायचं तर लवकर प्रोग्राम होता, त्यामुळे पटापट आम्ही तयारी करून कल्याणला जायचं होतं आम्हाला. तर मग ऑटोने गेलो आम्ही. ऑटोने 200 रुपये घेतले. तर ऑटोने गेल्यानंतर मग आम्ही पोहोचलो आणि मस्त त्या फोटोज वगैरे काढले. त्यानंतर आचार्य अत्रे मंदिर हे कल्याणमध्ये आहे. तिथे बऱ्याच स्कूलचे प्रोग्राम होत राहतात.
तर हे बघा असे फोटोशूट वगैरे आम्ही केलं. त्यानंतर मग त्याला पाठवलं. त्यानंतर मग आमचा डान्स झाला आणि मग नंतर आम्ही घरी आलो. तर चालतच आलो ट्रेनने, कारण की मुलाला ट्रेन खूप आवडते. तर म्हटलं चला ट्रेनने जाऊया. तर मग ट्रेनने आलो आणि खिडकीमध्ये बसणं म्हणजे त्याचं एक स्वप्नच असतं. तर ते स्वप्न देखील त्याचं पूर्ण झालं कारण की गर्दीच नव्हती जास्त. संडे नव्हता, पण आम्ही दुपारी 2-2:30 वाजता निघालो तिथून. तर हे बघा असे छान छान फोटोज काढले आम्ही. त्याचे फ्रेंड यांच्यासोबत सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले आणि खूप एन्जॉय केला. तो आजारी होता त्यामुळे मग जास्त बाहेरचं काहीच त्याला खायला दिलं नाही. म्हटलं काळजी घ्यायला पाहिजे, कारण की ऑलरेडी आमचे 7-8 हजार त्या टायफॉईडमध्ये गेले. तर म्हटलं अजून जास्त खर्च नको आता. हा नीट दुनिया मेरे घर है, राजा मेरे नाम है, पैसा मुझे बुलाते होंगे ना तेरा बोल. दुनिया मेरा घर है, राजू मेरा नाम है, पैसा मुझे बुलाते होंगे ना खत्म. तोंड नको लावू, तोंड नको लावू.